आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। खरं तर विधानसभेच्या निवडणुकीनंतर याच ठिकाणी आपण मतमोजणी आणि ईव्हीएम मॅनेज याच्यावर एक पत्रकार परिषद घेतलेली होती। त्यानंतर पुन्हा बऱ्याच कालावधीनंतर आपण सगळे एकत्र भेटतोय। दरम्यानच्या काळामध्ये शहरामध्ये आणि परिसरामध्ये विविध घडामोडी घडतायत। विटा नगरपालिका क्षेत्रामध्ये देखील अनेक घडामोडी घडतायत। ड्रग्सचं प्रकरण असेल, गांजा प्रकरण असेल किंवा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जो गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं भेसळतोय, त्याला आलेलं आता खालच्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या माध्यमातून आलेलं एक उग्र स्वरूप असेल, त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांची हितगुज करावं आणि भूमिका मांडावी अशा उद्देशानं आजच्या पत्रकार परिषदेला आयोजित केलेला आहे। तर या ठिकाणी मी वैभवदादांना या ठिकाणी विनंती करेन की त्यांनी पत्रकारांची हितगुज साधण्यास सुरुवात करावी। प्रथम आपल्या सगळ्यांचं मी स्वागत आणि धन्यवाद मानतो। अगदी शॉर्ट नोटीसवरती आपल्या सगळ्यांना बोलवायचं आम्ही ठरवलं आणि सर्वजण आपण इथं उपस्थित राहिलो त्याबद्दल धन्यवाद। माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचं देखील या निमित्ताने मी स्वागत करतो। खरं पाहिलं तर गेल्या 2 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाली, त्यानंतरच्या ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये थोडस थर्ड पार्टी म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघावं असं थोडस आम्ही विचार करत होतो। ईव्हीएम मशीनचा सगळा घोटाळा, एकंदरीत परिस्थिती, त्याच्यावरती संपूर्ण राज्यात देशभरात होत असलेल्या सगळ्या चर्चा या सगळ्या आपण जाणता। काही वेळ असं होतं की आपण बोललो की त्याला एखाद्या वेळेस वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न देखील केला जातो। त्यामुळं थोडस थर्ड पार्टी म्हणून तर तटस्थ म्हणून काही गोष्टीकडे बघावं असं माझं मत होतं। गेली 2 महिने मी या सगळ्या गोष्टीकडे बघत होतो, पण माझ्या लक्षात असं आलं की जय पराजयापेक्षा आपण या परिसरात, या भागामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्या जडणघडणीमध्ये आपण या परिसरामध्ये जागरूकतेनं राहिलं पाहिजे, किंबहुना मी म्हणेन जबाबदारी घेऊन आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत अशी परिस्थिती माझ्या निदर्शनास येत आहे। मागच्या 15 दिवसापूर्वी आपल्या इथल्या आश्रमशाळेमध्ये, जे शासकीय आश्रमशाळेमध्ये जो अन्नामध्ये विषबाधेचा प्रकार झाला, तो आपण सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने लावून धरला। त्याच्यावरती नाममात्र आता फक्त मुख्याध्यापकांची बदली एवढीच एक कारवाई झाली असं माझ्या कानावरती आलं, परंतु त्याची सखोल चौकशी व्हावी, त्याच्यामध्ये कोण दोषी आहे त्याचं शासन व्हावं, भविष्य काळामध्ये असं काय नाही घडलं पाहिजे, ह्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, ह्याच्यावरती काहीही उहापोह झालेला दिसत नाहीये। ते प्रकरण संपते ना संपते तोपर्यंत विट्यामध्ये 28 जानेवारीला 14 किलो गांजा सापडला, एक प्रकरण आपल्या सगळ्यांच्या समोर आलं। ते प्रकरण संपते ना संपते तोपर्यंत जवळजवळ ते MD ड्रग्सचा फार मोठा साठा विट्या शहरामध्ये, त्या MIDC एरियामध्ये तो सापडला गेला, कारवाईची जी आपली MIDC आहे। सातत्यानं अशा सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं वाटतंय नवीन पिढी कशी बर्बाद झाली होती याची सगळी आपल्याला तिथे कहाणी त्याने त्या फिल्मच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला होता। राऊंड मनामध्ये असं वाटलं की काय ह्याच्यावरती जर नाही आम्ही आवाज उठवला, नाही आपण सगळ्यांनी मिळून याच्या विरोधात काही कारवाई करायचा प्रयत्न किंबहुना लोक जागृत करण्याचा नाही प्रयत्न केला आणि प्रशासनाला जर आपण जागृत करून याच्यावरती आळा बांधला झाला पाहिजे यासाठी नाही प्रयत्नशील राहिलो, तर काही दिवसानंतर उडता खानापूर असा पिक्चर काढावा लागेल का काय अशी परिस्थिती येईल। आणि हे जाणवल्यानंतर मी माझ्या सहकार्य सगळ्यांशी बोललो, नाही आम्ही असं ठरवलं की याच्यावरती आता आपल्याला बोललं पाहिजे, किंबहुना याच्यावरती आपल्याला जनजागृती पण करावी लागेल, प्रशासनाला याच्यावरती बेटीस धरावं लागेल, याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे आणि कुणाच्या याच्या आशीर्वादामुळे किंवा कुणाचा पाठबळ आहे का काय, आता नाही का ते आका कोण आहे याच्यासारखी परिस्थिती किंवा तो समजला पाहिजे अशी परिस्थिती या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। गमतीचा भाग जरी बाजूला सोडला तरी परंतु हे फार विदारक परिस्थिती आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवीन पिढी आता ह्या व्यसनाधीनतेकडे इतक्या प्रचंड वेगानं जात आहेत। कुटुंबातील कुटुंब व्यवस्था, एकंदरीत सामाजिक व्यवस्था या सगळ्याचा विचार केला तर कुणीच कुणाला काही बोलायचं नाही अशी परिस्थितीमुळे हे खरं सगळ्या गोष्टी पुढे येतात। आपण सगळेजण म्हणतोय की तंबाखूजन्य पदार्थ विरहित किंवा नसलेली शाळा म्हणून आपण विरोधतोय, पण आज काय शाळा कॉलेजमध्ये परिस्थिती याच्यावरती सगळ्यांनी बारकावून लक्ष देणं गरजेचं आहे।
मागच्या 4-6 महिन्यापूर्वी आपल्या ते प्रतिजेश पैलवानांनी सुद्धा आत्महत्येसारखा प्रकार त्यांच्याकडे घडला. काय तर ते इंजेक्शन नशेचे काय तर घेत होते आणि त्याच्यातून तो प्रकार घडला. त्यावेळी थोडस काही ठिकाणी नाही का छापेमारी झाली, काही लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला, पण ते प्रकरण परत काळाच्या पडद्याआड गेलं आणि परवा मिरज आणि परिसरामध्ये पुन्हा एकदा त्या इंजेक्शनच्या संदर्भात परत आपल्या समोर असे काही विषय आले. परंतु ह्या सगळ्या विषयाच्या मुळापर्यंत जाण्याच्या दृष्टिकोनातून कोणी त्याच्यावरती लक्ष देत नाही. काल डीपीसीची मिटिंग झाली, आज पेपरला आपण सगळ्यांनी वाचलं, काय आमदारांनी त्याच्यावरती भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. मी त्या आमदारांना सांगेन की आपण डीपीसी मध्ये जाऊन भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही जिथं जिथं हे प्रकार घडतायत तिथं प्रशासनाला बोलवून, प्रशासनाच्या त्या प्रमुख अधिकाऱ्यांना बोलवून, अन्न औषध प्रशासन असेल ना, पोलीस प्रशासन असेल ना, आरोग्य प्रशासन असेल, यांना इथं तालुका स्तरावरती बोलवावं. जिथं जिथं या घटना घडल्या तिथं तुम्ही त्या लोकांच्या मिटिंग घ्याव्या, काही लोकांना त्याला इन्व्हॉल्व्ह करून घ्यावं आणि सगळ्यांनी एकत्र देऊन हे कसं भविष्यात घडलं नाही पाहिजे. फक्त दिखावा करणं आणि लावलिजाव करणं ह्याच्या व्यतिरिक्त कुठलंही काम आता घडत नाही असं आमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आलं. आता प्रशासकीय कामकाज असल्यामुळं नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपंचायती असतील, आज जिथं तिथं हा प्रशासकीय राज सगळा चालू आहे. जे माजी पदाधिकारी आहेत, गावातील काही प्रतिष्ठित लोक आहेत, जे या सगळ्या गोष्टीच्या गावाच्या जडणघडणीमध्ये जे कार्यरत असतात, अनेक सामाजिक संघटना आहेत, त्या सर्वतोपरी समाजामध्ये सगळे चांगलं वातावरण आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. अशांना कुठल्याही गोष्टीत आता इन्व्हॉल्व्ह केलं जात नाही. ही फार मोठी दुर्भाग्य आणि फार अडचणीची गोष्ट या निमित्तानं घडते. तर मी आपल्या वतीनं अशी विनंती करतो की लवकर अशा मिटिंग्स इथं झाल्या पाहिजेत. हे जे एमडी सारखे जे ड्रग्ज आहेत किंवा गांजाचा प्रकार आहे किंवा इंजेक्शन्स आहेत, हे कुठून येतात आणि त्याचे पाळेमुळे कुठेपर्यंत आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये जर स्थानिक लेवलला कोण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह असेल तर त्याच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे. या आग्रहाची भूमिका या निमित्तानं मी मांडतोय. मी मगाशी म्हटलं तसं काही दिवसात ह्याच्यात लक्ष नाही दिलं तर उडता पंजाब सारखं उडता खानापूर अशी परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यामध्ये सगळ्याच्या आधी लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असं मी या निमित्तानं नमूद करतो. कारण की आता फक्त लोकप्रतिनिधी म्हणून काम करणारेच आता या प्रशासक राजवरती त्यांचं सगळंही आहे. गेल्या काही 2-3 वर्षामध्ये विटा नगरपालिकेचा जर विचार करायचा तर आता प्रशासकीय राज असल्यामुळं आमदारांनी आणि शासन ह्या लेवलला सगळ्या गोष्टी चालल्यात. आता अनेक प्रश्न आम्ही वेळोवेळी तुमच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न आम्ही केला. स्वच्छतेचा विषय असेल, देशामध्ये स्वच्छ असणारं शहर आज काय अवस्था त्या शहरातल्या आहेत, प्रशासनावरती कुणाचं वचक नाही आहे, वचक नाही आहे. आज 1 दिवस आड पाणी जे येत होतं पूर्वीपासून जे आम्ही सिस्टीम घालून गेलो त्यात 1 दिवस आड, 2-2 दिवस आड, 3-3 दिवस आड पाणी येत नाही अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे. अनेक मुद्दे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येतात. वेळोवेळी आमचे सर्व सहकारी माजी पदाधिकारी सातत्यानं नगरपालिकेत जाऊन याच्यावरती आवाज उठवायचा प्रयत्न करतात, पण याला सगळ्याला न्याय मिळत नाही. तर इथून पुढच्या काळात आम्ही आमची भूमिका भले विरोधक म्हणून का असेना अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीने मांडणार आहे. परंतु प्रशासनानं आता ह्याचा इशारा वजा ह्याच्याकडे बघावं. तुम्ही लवकर ह्या संदर्भात काय भूमिका घेणार आहे, काय ह्याची चौकशी करणार आहे ह्याचा आम्हाला खुलासा करावा असं या निमित्तानं मी इथं सांगतोय. भविष्य काळामध्ये अनेक विषयाच्या माध्यमातून जे विषय आपल्या समाजाच्या हिशोबाने हिताचे आहेत अशा प्रत्येक विषयासाठी आम्ही सगळेजण आग्रही या बाबतीत राहणार आहे. आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्यांना या सगळ्याच्या काय ड्रॉबॅक्स आहेत, तुमचं आयुष्य कसं बर्बाद होईल किंवा पुढची पिढी हे बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आज निर्माण होते. थांबण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते करायचा आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. मागे ज्यावेळी आम्ही प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातल्या सर्व शाळांमध्ये महिला जनजागृतीसाठी आम्ही मुलींच्या जनजागृती व्हावी यासाठी जसं अभियान घेतलं होतं तसं अभियान या निमित्तानं आता आम्ही घेतोय. अनेक सामाजिक संस्था आहेत त्यांना आम्ही बरोबर घ्यायचा प्रयत्न करतोय आणि सर्वांनी मिळून या परिसरामध्ये किंबहुना खानापूर तालुका आणि आपला हा मतदारसंघ इथं तरी आपल्याला जेवढं होऊन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं जनजागृती करता येईल ते करायचं आम्ही या निमित्तानं इथं सुरुवात याची या निमित्ताने करणार आहोत. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.